नजारा दाखवत हॉटेलच्या बाहेर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॉटेलच्या बाहेरून तुम्हाला नजारा दाखवत आहे. हे इकडे बर्फाचं डोंगर इकडे आहे आणि आम्ही एक्झॅक्टली त्याच्या समोर आहे. हा बघा बर्फाचा डोंगर आणि एक्झॅक्टली आम्ही त्याच्या समोर आहे. खूप छान असं वादीमध्ये आहे आम्ही. डोंगर आमच्या समोरच आहे. खूप छान व्ह्यू आलेला आहे. खूप छान असा वाव वाला असा एकदम वाटत आहे. इथं बुद्ध टेम्पल आहे इकडे. बुद्ध टेम्पलच्या इकडे शंकराचं इकडे आहे आणि आमचा लेक साईड हे आहे. खूप असं छान आणि इकडे बर्फाचं डोंगर आमच्या समोरच आहे आणि हे आमच्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल शिवालय. डिफरंट तुम्हाला दाखवत आहे. डिफरंट बघा किती डिफरंट आहे बघा. सो आता आम्ही आलेलो आहे. सांग कुणाल पाटील कुठे आलेलो आहे आपण?
मुक्तीधाम, मुक्तीनाथ असं बोललं जातं. मुक्तीनाथला आपण चाललेलो आहे. मुक्ती आणि मध्ये आहे मंदिर. सो मुक्तीनाथला पुढे आम्ही तुम्हाला दाखवूच तो मंदिर. आता इकडे हे बघा कसं जाण्याचा रस्ता तुम्ही पाहू शकता कसा आहे. आता चालत चालत जाणार आहोत. 40 मिनिटं लागणार चालवायला. पाहू शकता डोंगर बघा. पूर्ण डोंगराळ भागामध्ये आहे आम्ही. इथे दम लागलेला आहे. हो इथेच दम लागलेला आहे. बरोबर बोलताय. मुक्तीनाथ, आता मुक्तीनाथचा हा आम्ही ब्लॉग बनवत आहे. सो मुक्तीनाथला चाललेले आहेत सगळेजण. आता जेवलेले आहेत. आणि तुम्हाला चायनीज पटला का नाही मला ते रिव्ह्यू ऐकायचे. सांगा इथले चायनीजचे रिव्ह्यू. चायनीजचे रिव्ह्यू सांगा. आपल्याकडे कसा असतो यांचा चायनीज? नंबर चायनीज होता जसं काय आपल्या घरचा खरकाडा. मुक्तीनाथचा प्रवेशद्वार आलेला आहे आणि इकडनं प्रवेश करायचा आहे. मुक्तीनाथच्या पायऱ्या आहेत. सरळ स्ट्रेट मुक्तीनाथला जाण्याचा हा द्वार.